रात्रभर जिजाबाई आपल्या महालातील मंचकावर पडून वरच्या दगडी तख्तपोशीकडे एक नजर बघत होत्या. भलभलते विचार त्यांना हैराण करीत होते. विचारांची ओढ असह्य झाली की त्या आपल्या कुशीत सुख झालेल्या शंभूबाळांच्या पाठीवरून हात फिरवीत होत्या. त्यांचा धाकूटपणा जिजाऊंना पिळवटून काढीत होता. निरोप देताना त्या राजांना थोर दिलाने म्हणाल्या होत्या, भोसल्यांचा कबिला कधीच कसदील असणार नाही, पण आपल्या पदरी असलेल्या एकट्या राजांचा शंभू हा एकुलता एक अंकुर बघताना आता त्यांना वाटत होते की भोसल्यांच्या कबिल्याला इंगळास बाशिंग बांधूनच धरणी मातेचे माप लुटून येणे पडते. पण भोसल्यांच्या बाळवशाला हा कसला शाप. लहानपणी शिवबांच्या पाठीवर अशी संकटांची घोडदौड पडली. आता त्यांच्या या अजान पोरावर अशी संकटे मोहरा धरून चाल घेत आहेत. हे विचारतात, खान म्हणजे काय, कोण आणि कशी यांची समजूत घालणार. आपल्या गेल्या औंना मुजरा रुजू करण्यासाठी हे थेट आभाळात जाण्याच्या गोष्टी बोलतात. कोण आणि कसं यांच्या ननाच्या गोड्याची ओठाळी धरून त्यांचा थोपा करणार. धाराऊंना यांना दूध दिलं, आम्ही यांना माया देऊ, पण यांच्या मनच्या एकटेपणाला कोण आणि कशी धीराची जोडसंगत देणार. आमचे शिवबाराजे पित्याच्या प्रेमास पारखे झाले, हे मातेच्या ममतेस मुकले. आता तर यांचे आबाजपणास लागले. अफजल खानाचा मनाचा हेतू घातकी आहे. शिवबाचं काही बरं. त्या नुसत्या शंकेनच लेटल्या जिजाबाई सर्रकन थरारल्या. जिजाऊंना काही सुचत नव्हते. कशाचा कशास मेळ पडत नव्हता. त्यांचा थरथरता हात झोपल्या शंभूच्या पाठीवरून फिरत होता, नुसताच फिरत होता. राजगडावरच्या हमामखान्यात अंघोळ घालून पेहराव चढवलेल्या शंभूबाळांना धारावने जिजाऊंच्या महालात आणले. स्नानानंतर शंभूच्या कपाळी रोज जिजाऊच शिवगंध रेखीत असत. शंभूनी पुढे होत जिजाऊंचे पाय शिवले. धारावने गंध अष्टगंधाचे तबक जिजाबाईंच्या हाताला येईल असे सरसे करून धरले. जिजाऊंनी शंभूबाळांच्या कपाळावर आडव्या मठाचे शिवगंध रेखले. त्या तेवढ्या शिवगंधानेही मूळचे देखणे असले बाळराजांचे रुपडे अधिकच राजस गोमटे दिसू लागले. ते बघताना जिजाबाईंना राजांच्या उभट मुद्रेची आठवण झाली. ते एकटक शंभूच्या शिवगंध रेखल्या कपाळाकडे बघू लागल्या. हे असेच शिवगंध त्या शिवबाराजांच्या बाळपणी त्यांच्या कपाळी रेखीत आल्या होत्या. शंभूंच्या नितळ कपाळाकडे बघताना एक विचार त्यांच्या मनात डोकावला. गंध रेखले की शिवबाराजांची आणि या शंभूबाळांची मुद्रा शिवलिंगासारखी दिसते, पण शिवलिंगावर सततचा जलाभिषेक होणे पडते. आई अंबे, तुझ्या कृपेचा जलाभिषेक माझ्या या शिवलिंगांच्या मस्तकावरून क्षणभर सुद्धा ढळवू नकोस. तार, आम्हा साऱ्यांना या बाक्या संकटातून तार. जिजाऊंनी शंभूबाळांना उचलून आपल्या मांडीवर घेतले. त्यांच्या मांडीवर शंभू होते. डोळ्यासमोर प्रतापगड होता आणि मनात होती राजांची मुद्रा आणि चिंता. राजांनी पाठवलेला निकराचा थैलीस्वार राजगडावर आला. जिजाऊंचे खासगीचे कारभारी खलिदाचा मजकूर वाचून दाखवू लागले. अखंड सौभाग्यमंडित मातुश्री आऊसाहेब प्रति त्रिकाल चरणी मस्तक ठेवून शिवबाराजे यांचे दंडत उपरी विशेष खान फौजेसमत कोयनाखोरीत पारावर तळ देऊन आहे. उदयिक खानासवे भेटीचा प्रसंग पडला आहे. आम्हास आशीर्वाद द्यावा, शंभूबाळांना जपावे. जिजाबाई जगदंब पुटपुटल्या. शंभूबाळांचा हात हाती धरून गडाच्या तटबंदीवर आल्या. प्रतापगडाच्या रोखाने नजर जोडून त्या वेड्यासारख्या पाहू लागल्या. त्यांचे मन सुन्न झाले होते. त्या काहीच बोलत नाहीत म्हणून बाळराजांनीच त्यांना विचारलं, आबा खानाच्या भेटीला गेलेत, मग ते त्याला घेऊनच का नाहीये तिकडे. जिजाबाईंनी चमकून शंभूकडे पाहिले. साखर पडो तुमच्या तोंडात म्हणून जिजाबाईंनी तटबंदीवर महालाकडे परतल्या. मावळतीला कलतीला लागल्या सूर्याने आभाळाचा पोटला फोडला होता. क्षितिजकडा लाल लाल झाली होती. प्रतापगडाच्या पायथ्याशी जनीच्या टेंब्यावर खानाच्या भेटीसाठी ऐसपैस शामियाना अण्णाजी मलकरांनी उभा केला होता. षष्टीच्या रात्री खान भेटीचा खल करण्यासाठी निवडक आसामींसह राजांचे खलबत बसले. नेताजी पालकर, कान्होजी जेधे, मोरोपंत पिंगळे, येसाजी कंक, बाबाजी भोसले, बाळाजी सिलीमकर, पंताजी गोपीनाथ अशा आसामींनी राजाभोवती बैठकीचा फेर धरला. राजांचे मळवट भंडाऱ्याने भरले होते. निर्धाराच्या सावध घोगऱ्या आवाजात राजांनी खलबताला तोंड फोडले. उदयिक
खानाच्या भेटीसाठी आम्ही तिसऱ्या प्रहरी गड उतरणार आहोत. खानाच्या मणी आम्हा जिवे मारावे असे कपट दबा धरून बसले आहे. ये समयी समस्ताने एक दिलाने हिम्मत बांधली तर कुल फौजेसह खान बुडतोच आहे. आम्ही नेमून देतो आहोत ती कामगिरी अवघे कान देऊन चित्ती धरा. कारी कुसूर करू नका. मोरोपंत, तुमच्या पायदळाणीशी तुम्ही पार घाटात किनेश्वराच्या खोऱ्यावर डोळ्यात तेल ठेवून दब्याने बसा. कान्होजी बाबा, तुमच्या बांधलांचा जमाव आणि पासलकरांचे कोटबंद धरकरी घेऊन तुम्ही अण्णाजी दत्तोंसमवेत खान येतो त्या वाटेभोवती अंग चोरणी जागा धरा. बाळाजी आणि हैबतराव, तुमचा हत्यारबंद मावळा खानाच्या पाराजवळच्या तळाला घेरून रातोरात गर्दाव्यात पेरा. बाबाजी राजे, तुमचा पाऊलोक वाईजवळच्या बगलेला खानाच्या फौजेच्या पिछाडीला परतलेल्या वाटा रोखण्यासाठी जागता ठेवा. नेताजीराव, तुमचे खुर्जला घोडदळ कुडसराच्या पठारावर जिन तयार ठेवा. खानाचा वाईत ठाण झालेला चंदावलीच्या कुमकेचा तळ तुम्हास बुडवणे आहे. तान्हाजी, कृष्णाजी कंक, तुम्ही निवडक चकोट पटेकरी संगती घेऊन भेटीच्या शामियानाजवळच्या दरडीला धरून खणलेल्या चरात उतरा. संभाजी कावजी, जीव महाला, कोंडाजी आणि एसाजी काका, संभाजी करवर, कातानी इंगळे, विसाजी मुरुमकर, सुराजी काटके, सिद्धी इब्राहिम आणि कृष्णाजी गायकवाड हे 10 धारकरी आमच्या संगती गड उतरतील. जगदंबेच्या आशीर्वादे आम्ही खानास जिवे घेतला तर तटमाचीवर इशारतीसाठी तोफांच्या भांड्यांचे 3 बार होतील. कमनशिवाने आम्हास दगा झालाच तर इशारतीची 5 भांडी वाजतील. आम्ही सलामत आलो ना आलो तरी साऱ्यांनी हिम्मत धरून कोयनाखोरीच्या कैसीत फसलेला खान कुल फौजेसह बुडवावा. एक आम्ही कुचराई करेल, शंखांदेश मणी धरेल, त्यास मळवटीच्या जगदंबेच्या भंडाऱ्याची आण. एक आम्ही जातो म्हणून दिल टाकू नका. हे श्रींचे देवाधर्माचे राज्य उभे करणे आहे. त्यासाठी प्रसंग पडला तर कैक शिवाजीराजे खर्ची घालावे लागतील. आम्ही सलामत आलो नाहीच तर आमच्या शंभूबाळांना सामोरे घाला. आमच्या ठाई त्यांना समजवून नेताजीरावांच्या पोक्त मसलतीने अवघे मिळवून श्रींच्या राज्यासाठी कष्ट करा. आशीर्वादासाठी मासाहेबांचे हातबळ तुमच्या पाठीशी आहेच. जिजाऊंच्या आणि शंभूबाळांच्या आठवणीने राजांचा आवाज घोगरा झाला. काळीज भरून आले. प्रतापगडावरचे खलबत उठले. टेंब्यांच्या मंद प्रकाशात राजांनी साऱ्यांची गळाभेट घेतली. नेताजीरावांनी पुढे होत खलबतखान्याच्या आतून तोंडावरच्या दगडी धोंड्यावर कमरेच्या तलवारीच्या मुठीने 3 ठोके दिले. बाहेर धोंड हटवण्यात आले. राजांनी मुजरे करून सारे जोडून दिलेल्या कामगिरीचा विचार करीत गड उतरू लागले. त्यांना धीर द्यायला कपाळावर फक्त भवानीचा भंडारा होता. आभाळातील षष्टीची चंद्रकोर पांढऱ्या भुरक्या ढगांनी पार पार झाकळून टाकली होती. राजे आपल्या खाजगीच्या महालात आले. तबकात टोप उतरून ते मंचकावरच्या बिछायतीवर आडवे झाले. शंका कुशंकाने त्यांच्या मनात फेर धरला. खरोखरच खानानं या भेटीत काही दगा केला तर आमच्या या नव राज्याचं काय होईल? मासाहेबांची कोण स्थिती होईल? आणि शंभूबाळ, आपल्या आऊंना मुजरा करण्यासाठी आभाळाची दौड घेण्याची भाषा करणारा तो पोर आमच्यासाठी आऊसाहेबांना हैराण करील. आमचा ठाव ठिकाणा धुंडाळण्यासाठी एकटाच गड उतरील. बाळ शंभू, खरंच तुम्ही आप्तगणांकडून फसले जाण्यासाठीच तर नाही आलात? बाळ राजांच्या आठवणीने राजांच्या डोळ्यांसमोर सईबाईंची सावळी मुद्रा उभी राहिली. त्यांचे काळीचे कैसी घालणारे अखेरचे शब्द याद आले. आमचे शंभूबाळ, एकला जीव, आस्वारींच्या पदरी घातला. राजे पुरते बेचैन झाले. त्यांना काही सुचत नव्हते. कुस पारटली तर विचार काही बदलत नव्हते. छातीवरच्या माळेतील कवड्या डोंगरांएवढा आकार घेऊन छाती दडपून टाकताहेत असं वाटत होते. श्रींचे राज्य, देवाधर्माचे राज्य, त्यासाठी खर्ची पडलेले इमानबंद जीव, हयातीची होलपट हसतमुखाने शोषित आलेल्या आऊसाहेब, जिंदगीच्या उंबरट्यावरच निखाऱ्यांचा टोप मस्तकी बसलेले शंभूबाळ, घायाळ झालेले राजे कसल्या तरी विचारणे टाच भरण्यासारखे तडक उठून मंचकावर बसले. महालाच्या दरवाजापर्यंत जाऊन त्यांनी पहारेकराला साथ घातली. कोण आहे? जी म्हणत पहारेकरी महालात आला आणि कमरेत वाकला. हिरोजीला याद फरमाओ. राजाने त्याला तसाच परतविला. त्याने धावत जाऊन हिरोजीला वर्दी दिली. हिरोजी फर्जंद राजांच्या समोर मुजरा करून आदबीने उभा राहिला. हिरोजी,
डोळ्यास डोळा लागत नाही. केदारेश्वराचं दर्शन घ्यावं म्हणतो. आमच्या संगती चल. जी म्हणत हिरोजी महालाबाहेर पडला. पुढे जाऊन त्याने केदारेश्वराच्या पुजाराला उठवले. राजाने अंगाभोवती शाल लपेटून घेतली. टेंबे धरलेले 2 धारकरी, बेलपत्राचे तबक घेतलेला केदारेश्वराचा पुजारी आणि हिरोजी फर्जंद यांच्यासह राजे केदारेश्वराच्या दर्शनाला चालले. मध्यरात्र जवळ आली होती. चंद्रकोरीने फेकलेले धुसर चांदणे गडावर उतरले होते. दूरवर खानाच्या गोटात पेटलेल्या आगट्या कोयनाखोरीत दिसत होत्या. सारे जण केदारेश्वराच्या मंदिरासमोर आले. मंदिराच्या गाभाऱ्यात ठाणवयांच्या शांत प्रकाश पहाऱ्यात शिवलिंग तळपत होते. राजांनी पायीच्या मोजड्या उतरल्या. मंदिरात प्रवेश करण्यापूर्वी दरवाजाच्या उंबरठ्याला हात लावण्यासाठी राजे खाली वाकले. त्या दगडी उंबरठ्यावर दोन्ही बाजूंना 9 पाकळ्यांची 2 डौलदार धर्मचक्र कोरली होती. त्या 2 धर्मचक्रांच्या थेट मधोमध येईल असे जबडा पसरलेल्या वाघाचे चैतन्यमय मुख कोरले होते. राजे हरपल्या भानाने ते व्याघ्रमुख एक नजर पाहू लागले. आपल्या पाठ करण्यात काहीतरी सळसळते आहे, उरात काहीतरी ठासून भरले जाते आहे असा त्यांना भास झाला. राजांच्या मस्तकाची पागा फुलली. क्षणभरात विचारांची कैक पांढरधोट घोडी धावणी धरून गेली. व्याघ्रमुख, व्याघ्रासनी रणमर्दिनी जगदंबा. एक एक पंजा पुढं पुढं टाकीत येणारं रोखल्या नजरेचं व्याघ्रवाहन. त्याच्या पाठीवर आरूढ झालेली शस्त्रसंभार उगारलेली आरक्त नेत्रांची रणदेवता भवानी. वाघाच्या उगारलेल्या पंजाबरोबर गरगर फिरणारं धर्मचक्र. व्याघ्रमुख, उगारलेला पंजा, शस्त्र रोखलेली भवानी, गरगर फिरणारं धर्मचक्र आणि ते रोखण्यासाठी दात ओठ खाऊन बाह्या सरसावत येणारा खान खान खान. राजांची गर्दनखिणात नागफण्यासारखी ताट झाली. त्यांचे विस्पारलेले सूर्यपेट डोळे पुरते पेटून उठले. डोळ्यांसमोर वाघाचा उगारलेला पंजा नाचत होता. झपाझप चालत राजे मंदिर गाभाऱ्यात गेले. पुजाऱ्याने पुढे केलेल्या तबकातील बेलपत्राची ओंजळ त्यांनी आकाशाने तारका उधळाव्यात तशी शिवलिंगावर उधळली. हात जोडून डोळे मिटून ते गाभारा घुमवीत बोलले, जय शंभो हर हर, जय भवानी. राजांना कसला तरी ठेवणीचा कौल मिळाला होता. शिवलिंगावरचे अभिषेक पात्र एकसरती जलवर्षाव करीतच होते. मार्गशीर्ष शुद्ध सप्तमीचा दिवस. 12 मावळांचा डोंगर माथा चढून वर आला. जिजाऊंचे मन शंकांच्या कैक काळ ढगाने भरून आले. राजगडावरच्या देवमहालात बसून त्या एक एक बेलपत्र समोरच्या शिवपिंडीवर वाहू लागल्या. त्यांचे शेजारी बाळ शंभू एका पाटावर बसले होते. भिंतीची कड धरून धाराऊ जिजाऊंच्या वर नजर ठेवून उभी होती. दिवस चढतीला आला. मनाच्या शंका बेलपत्रावर चढवून एक एक बिल्वबद शिवपिंडीवर वाहून वाहून जिजाबाई थकदिल झाल्या. बेलपत्रे सरतीला आली तरी त्यांच्या मनाचे टाके मात्र तसेच कुशंकाने भरूनच राहिले. दिवस ऐन माथ्यावर आला आणि आपले हताश मस्तक जिजाऊंनी पिंडीभूतीच्या शाळुंकेवर टेकविले. त्यांच्या चंद्रशांत डोळ्यातून सरसरत पानधारा उतरू लागल्या. उभे अंग थरथरू लागले. डोळ्यातून ओघळत्या पाण्याबरोबर त्यांची वरकडची सगळी नाती वाहून गेली होती. उरला होता तो फक्त एकच लागेबंद आऊपणाचा. एकाच विचाराचा फासबंद त्यांचे प्राण त्यांच्या कुडीत कांडून टाकू लागला. आता माझे शिवबाराजे गड उतरून संकटाच्या कैचीत फसले तर नसतील? रात्रभर तोफांचे आवाज झाले ते का? जिजाबाई मान वर करीत नाहीत. त्यांचे उभे अंग थरथरते आहे. कोंदटले हुंदके पिंडीला वेढून टाकताहेत हे पाहून शंभूबाळ हादरले. त्याने पुढे होऊन जिजाऊंना गदगद हलवीत हाक घातली, थोरले आऊ, थोरले आऊ. थोरले आऊंना काही ऐकू येत नव्हते. त्या उठल्या आणि भरल्या डोळ्यांनी नेसूचा पायगोळ फरफरवीत तरातरा आपल्या महालाकडे निघून गेल्या. हात पसरून त्यांच्या मागे धावणाऱ्या शंभूबाळांना धारावणे पुढे होत थोपावून धरले. त्यांना संगती घेऊन ते आपल्या महालाकडे, आपल्या दालनाकडे निघून गेले. जिजाऊंनी आपल्या महालाचा दरवाजा आतून आडबंद घालून बंद केला. त्या पुरत्या एकट्या झाल्या. धाराऊच्या दालनात शंभूबाळ साफ गोंधळून गेले. रात्रीचा पहिला प्रहर संपला आणि गडाच्या मिटलेल्या पाली दरवाजावर एक फकीर आला. त्याने बाहेरून दरवाजावर तळहाताची 3 वेळा थाप भरली. आतल्या देवडीवाल्याला ऐकू जाईल अशा बेताने तो जाड घुगऱ्या आवाजात म्हणाला, आईचा भुत्या, रानचा वारा. तो परवलीचा बोल होता.
देवडीवाल्याने तो बोल कान ऐकून देऊन ऐकला आणि दरवाजाची दिंडी खुली केली. फकीर घाईने आत घुसला. तरातरा चालत तो पद्मावती माचीवर आला. सिधोजी थोपट्याने फकीराला ओळखले. तो होता हुन्नरबाज खबरगीर विश्वास नानाजी मुसेखोरेखोर. सिधोजी आणि विश्वास राजगडाच्या बालेकिल्ल्यावर आले. सिधोजींनी जिजाऊंना आपण येत असल्याची वर्दी दिली. जिजाऊ आपल्या महालात शंभूबाळांना शेजारी घेऊन बसल्या होत्या. दिवसभराच्या चिंता तापाने त्यांचा चेहरा ओढला होता. चिरागदानांच्या प्रकाशात तो विचित्र दिसत होता. सिधोजी आणि विश्वास जिजाऊंच्या महालात गेले. एका फकीराला सिधोजी संगती पाहून जिजाऊ थरकल्या. त्या मंचिकावरून तडक उठल्या. सिधोजीने व विश्वासने त्यांना अदब मुजरे केले. जिजाऊ क्षणभर गोंधळल्या. दुसऱ्या क्षणी त्यांनी विश्वासला ओळखले. भीतीने थरथरत त्या खेचल्या आवाजात कसे बसे म्हणाल्या, विश्वास. मुजऱ्यासाठी वाकलेला विश्वास ताठ खडा झाला. दूर धावणी घेऊन आलेल्या विश्वासच्या उसळत्या तोंडातून मावळी रांगडे बोल उसळले. मासाब, तोंड गोड करा. जगदंबेनं तारलं समध्यासनी. राजांनी चलाकीनं खान साहेब फोडला. वाघनक्या चालवून धन्यांनी खानाचा पोटला बाहेर काढला. संभाजी कावजीनं खानाचं गर्दन तेगीच्या एका फटक्यात धडागून केलं. खानाचं गर्दन प्रतापगडाच्या सदरावर आहे. धड जनीच्या टेंब्यावर गडाच्या पायथ्याला धूळ खात पडलंय. खानाचा पारावरचा 12,000 तळ जेदे सलीमगर भोसले पासलकांना एरगाटून टाकलाय. हातोहातीच्या हत्यार चालीला जावळी खोऱ्यात तोंड फुटलंय. सर लष्करांची घोडी वाईच्या रोखानं दौड घेत गेल्यात. खान समजा जाती जमातीनिशी पार बुडाला. आपली फतेह झाली. विश्वासचे बोल ऐकताना जिजाबाईंच्या डोळ्यातून सरसर सरसर आनंदाचे अश्रू उकळू लागले. मागे वळून शंभूच्या कानशिलाजवळ हाताची बोटेने ती जिजाऊंनी आपल्या कानशिलाजवळ आणून मोडली. शंभूना उचलून घेत त्या विश्वासला म्हणाल्या, विश्वास, सदरेवर चल. तुझ्या या खबरीची कदर आम्ही करणार आहोत. उचलून घेतलेल्या बाळराजांना जिजाबाई न राहून म्हणाल्या, खान म्हणजे काय म्हणून विचारता तो सर्वांना खायला टपलेला असतो, पण ज्याला कोणीतरी त्याच्या सर्वांसह खाऊन जातो त्याला खान म्हणतात बाळराजे. बाळ शंभूना ते काही उमगले नाही. प्रतापगडावरून जीव महाला राजगडावर आला. वाकाच्या सिंकाळ्यात घातलेले थिजल्या काळपट रक्त ओगाळांचे खानाचे शीर त्याने आपल्या संगती गडावर आणले होते. जिजाऊंनी नजरेखाली घालावे म्हणून जीवने ते एका तबकात ठेवून ते तबक सरपोसाने झाकून टाकले. एका चौरंगावर ते तबक ठेवून तो चौरंग राजसदरेच्या फरसबंदीवर मांडण्यात आला. गडावरचा सारा मावळ लोक खान बघण्यासाठी बालेकिल्ल्याच्या सदरेवर लोटला होता. डाव्या हाती शंभूचा हात धरून जिजाबाई सदर दाखल झाल्या. साऱ्याने मुजरे झाडले. जिजाबाई शंभूंसह सदर बैठकीवर बसत होत्या. डाव्या हाती शंभूचा हात धरून जिजाबाई सदर दाखल झाल्या. साऱ्याने मुजरे झाडले. जिजाबाई शंभूसह सदर बैठकीवर बसत म्हणाल्या, जीवा, दूरची धावणी घेतलीस, काही खाल्लंस? नाही मासाब, पोट भरलंय माझं, म्हणत जीवाने चौरंगावरचा तबकाचा सरपोस दूर सारला. कमरेत वाकून जीवा बोलला, ही भेट धन्यांनी मासाहेबांच्या रुजवातीला धाडली या. खानाचे रक्त उघळात गोठलेले, डोळ्यांच्या कवड्या अर्धवट उघड्या टाकलेले, वासलेले शीर बघताच कपाळावरचे आडवे कुंकू तानीत जिजाबाई बैठकीवरून तडक उठल्या. त्यांच्या नाकपुड्या विस्पारल्या गेल्या. श्वास चढा झाला. ओठ क्षणभर थरथरले. अफजल खान जसं पेरावं तसं उगवतं. त्यांच्या ओठातून थरथरते बोल निसटले. याच खानाने गेली कैक वर्ष जिजाऊंच्या काळजाला मरण भयाच्या जळवा जोडून दिल्या होत्या. क्षणभरातच जिजाऊने आपला संताप सावरला. पुन्हा बैठकीवर बसत त्याने आज्ञा केली, सिधोजीराव, हे शीर पिंजऱ्यात घालून गडाच्या पाली दरवाजावरच्या कोनाड्यात ठेवा. 18 कारखान्यांचे लोक त्याचं दर्शन घेतील. त्यांची पूजा करून इतमामानं त्यांचं दफन करा. गनिम संपला, गनिमी संपली. जिजाबाईंच्या तर्फेला बसले शंभूबाळ डोळे ताणून केव्हाचे खानाचे शिराकडे एकटक बघत होते. अनेक सवालांचे पलोते त्यांच्या मनात खडे झाले. आबा या खानाच्या भेटला गेले होते, याला हातपाय काहीच नसता त्यांनी त्याची भेट कशी घेतली? थोरल्या आऊ म्हणाल्या, जो दुसऱ्यास खायला टपतो पण ज्याला कुणीच खात नसतो तो खान. मग त्यांनी हे का नाही सांगितलं की ज्यास हातपाय नसतात ते नुसते मुंडके म्हणजे खान? जो घोड्यावर मांड न घेता तबकावर बसतो तो खान? शेवटी न राहून बाळराजांनी जिजाबाईंना विचारलेच. धाराऊ म्हणत होती, खान मोठा आहे,
तर मग हा एवढाच कसा? त्यांच्या अचानक सवालाने सारी सदर हसली. बाळराजे गोंधळून गेले. जिजाऊ त्यांचा खांदा थोपटीत शांतपणे म्हणाल्या, तुमच्या आबांनी जमला तेवढा खान आणला, तुम्ही याहून मोठा आणा. शंभू बाळांना ही तोड मात्र मनोमन मानवली. जिजाबाई आता राजांच्या परतीच्या वाटेवर नजर जोडून होत्या. अफजल गर्दीस मिळवणारे शिवबाराजे त्यांना डोळाभर बघायचे होते. शंभू बाळांना आपल्या आबासाहेबांना कैक शंका सवाल विचारायचे होते, पण राजे राजगडावर परतले नाहीत. खरा सेनापती एका यशाच्या दहशतीच्या पाठबळावर दुसरे अनेक विजय गाठीशी बांधत असतो. राजाने तोच बेत आखला. प्रतापगड सोडून ते वारेजोड घोडदळानिशी आदिलशाही मुलखावर उतरले. राजे दौडू लागले आणि त्यांच्या मांडेखालच्या घोड्याच्या टापांखाली विजयाच्या सलग मुद्रा उमटत चालल्या. खटाव, मायनी, रामपूर, कलेढोन, वाळवा, आष्टी, कराड अशी ठाणी दास्तानी लावीत नेरले, कामेरी, बत्तीस शिराळा, पारगाव, कोडोली मार्गे राजे पन्हाळ्यावर मुक्काम ठेवून कोल्हापुरात घुसले. पुरता राजगड आता आनंद सागरात न्हाऊन निघाला. राजांच्या जिंकत्या मोहिमांच्या खबरा रोज गड दाखल होत होत्या. राजांच्या रूपात गडावर असणाऱ्या शंभूबाळांचे कौतुक राणीवशातील राण्यांना चढीला लागले. एके दिवशी खासे महालात साऱ्या राण्यांच्या वेड्यात शंभूबाळ बसले होते. त्यांना सोयराबाईंनी सवाल केला, बाळराजे, तुमच्या गळ्यातील कंठा आम्हास द्याल? हो, कंठा देऊ, पण कवड्यांची माळ नाही देणार आम्ही, बाळराजे उत्तरले. ते का? सोयराबाईंनी विचारले. थोरल्या आऊ म्हणतात, आम्हा भोसल्यांचा खरा दागिना कवड्यांची माळ. गळ्याभोवती माळेच्या कवड्यांचा फेरा असला की मनास खोडा पडत नाही, पाय वाकडा जात नाही. त्या उत्तराने सोयराबाई गंभीर झाल्या. पुतळाबाई मात्र हरखून गेल्या. त्याने शंभूबाळांच्या कानातील चौकड्यांजवळ हातांची बोटे लावून ती पुन्हा माघारी घेत आपल्या कानशिलाजवळ नेत कटकन मोडली. चैत्राचे सरते दिवस आले. राजगड सोडून राजांना आता 6 महिने लोटले होते. जिजाबाई पावसाळ्यांपूर्वी राजे परतणाऱ्या मोहऱ्याने वाट बघत होत्या आणि एक दिवस त्यांच्या खाजगीच्या कारभाराने त्यांना वर्दी दिली. जासूजांचे नाईक बहिर्जी आले आहेत. जिजाबाई शंभूबाळांचा हात धरून बहिर्जीला भेटण्यासाठी सदरेवर आल्या. जोहार केलेल्या बहिर्जी त्यांच्या समोर गर्दन पाडून उभा होता. त्यांची गर्दन वर उठत नव्हती. जबान कशी खुली करावी हे त्याला उमगत नव्हतं. शेवटी जिजाऊंनी जाणवणाऱ्या जरबेत त्याला विचारले, नाईक, जबान बंद का? कोण मामला आहे? बोला, आमचा अंत पाहू नका. आपले तोंड ओंजळीत झाकत बहिर्जी भरड्या आवाजात कसा तरी बोलला, घात झाला मासाब. हबशी जवारच्या वेड्यात महाराज पन्हाळगडावर फसलं. गनिमानं गडाला लय घट्ट घेर टाकलाय. नाईक, जिजाबाई कशा तरीच ओरडल्या. त्यांचे अंग ताठरले. त्यांच्या मातेच्या मनाला कितीतरी कुशंकांचा क्षणात वेढा पडला. नकळच त्यांनी शेजारी बसल्या बाळराजांना जवळ बिलकते घेतले. त्यांचा थरथरता हात बाळराजांच्या पाठीवरून फिरू लागला. भिरभिर ते मन पन्हाळगडाभोवती घिरट्या घालू लागले. काळजात काही कड दाटून आले. किती मरणांना बगल देत आमचा शिवबाराजांनी दौडावं. सुखाचा माग धरून किती संकट जिंदगीभर त्यांच्या मागे हात धुवून लागावीत. राजे, वेड्यात तुम्हीच नाही तर आमचं सारं आऊ पण फसलंय. तुमच्या या शंभू बाळांचं फर्जंद पण वेड्यात फसलंय. उभी मराठी दौलत वेड्यात फसलीय. काय करावं? काहीच न बोलता जिजाबाई सदर बैठकीवरून उठल्या आणि शंभू बाळांचा हात धरून जडावल्या पावलाने आपल्या खाजगीच्या महालाकडे निघून गेल्या. प्रसंगी त्या साऱ्यांना धीर दिलासा देत आल्या होत्या, पण खुद्द त्यांना धीर द्यायला जगदंबेशिवाय जाणतं दुसरं कोण होतं? राजगडावरून जिजाऊंची तातडीची फरमाने 12 मोळात मुलुकभर सुटली. चाकण, पुरंदर, सिंहगड, वर्धनगड, प्रतापगड चोहो बाजूनी मराठी फौजा राजगडावर जमाव करू लागल्या. राजांच्या भोवती दाटलेल्या वेड्याचा कसा उपराळा करावा हाच पेच साऱ्यांना पडला. सरनौबत नेताजी तर कर्नाटक मुलखात गदग मुक्कामी होते. जोहरने वेडा भरून पुरते 2 महिने लोटले. बाहेरचे चिटपाखरू आत घुसणार नाही आणि पन्हाळगडावरचा नाग सोनचाप्याचा दरवळ सुद्धा हूल भरून बाहेर निसटणार नाही असा बळकट बाका वेढा सिद्धी जोहरने आवडला होता. पन्हाळ्याच्या मावळतीला सिद्धी मसूद, भाई खान, सादत खान, बाजी घोरपडे आणि उगवतीला फाजल खान, रुस्तेमे जमा, बडे खान, सर्जेराव घाडगे अशा सरदारांचे ताकदवर कडे पडले होते.
या सर्वांवर आपली जागती हबशी नजर ठेवून जाड ओठांचा सलाबत खान सिद्दी जौहर रोज गडाभोवती फेरफटका देत होता. सह्याद्रीचा सिंह हबशी तरसांच्या आणि देशी लांडग्यांच्या कोंडाळ्यात अडकला होता. नेताजींची वाट बघून थकलील झालेल्या जिजाबाई खाशा पन्हाळ्याचा वेढा फोडायला तयार झाल्या. पडत्या पावसात घोड्यावर खुगिरे चढली. जिजाऊंनी कमरबंदाजवळ म्यानबंद तलवार जडवली. घोडा आणि पाऊल लोकांना कुचासाठी तयारीच्या आज्ञा सुटल्या. सदरेवर जिजाऊंसमोर जायची कुणाला छाती होईना. त्यांच्या मागून घोटाळणाऱ्या शंभू बाळांना ही कसली गडबड चालली आहे काही उमगत नव्हते. कधी नव्हे ते थोरल्या अवनी कमरेला हत्यार का लटकावले काही कळत नव्हते. शेवटी त्यांनी जिजाबाईंना विचारले, वेडा म्हणजे काय थोरल्या आऊ? आम्ही येणार तुमच्या संगती वेडा फोडायला. ते बाल बोल ऐकताना जिजाऊंना तशा अवस्थेत ही गलबलून आले. त्यांच्या पदरी आता एकटे शिवबाराजे राहिले होते. राजांच्या राणीवशात सईबाईंची यादगीर म्हणून बच्चा असा हा एकटाच शंभू होता. अफजल खानाच्या मोहिमेवर जाताना शंभूबाळांना जपा असे सांगून जसे पाठमोरे झालेले राजे आजवर पुन्हा राजगडाकडे फिरकले नव्हते. बाळराजांना जपा म्हणणारे राजेच पन्हाळ्यात अडकून पडले. त्यांचा हा अजान पोर विचारतो आहे, वेडा म्हणजे काय थोरल्या आऊ? दोन्ही हातांचा वेडा घालून शंभूबाळांना जवळ घ्यावे आणि ज्यामुळे चालत्या गाड्याला खीळ बसते आणि मागे राहिलेल्या आमच्यासारख्या कबिल्याच्या काळजाला पीळ पडतो त्याला वेढा म्हणतात बाळराजे, असे जिजाऊंना म्हणावेसे वाटले. पण त्यांनी आपल्या नातवाला काही सांगितले नाही. बाळराजांच्याकडे बघताना मात्र जिजाबाईंना हरबट ज्योतिषांच्या भाकीत बोलांची याद आली. आप्तगणांकडून फसला जाण्याचा योग दिसतो या कुंडलीत. आणि उगाच जिजाबाईंना वाटले, आता आपण गड उतरलो की तुम्हाला फसविणाऱ्या सर्वात मोठ्या आप्तांपैकी आम्ही एक होऊ. आता जिजाऊ कुणालाच काही सांगू शकत नव्हत्या. समय सांगण्याचा नव्हता, सरसावण्याचा होता. वेळ घोळ घालण्यापेक्षा मेळ घालण्याची होती. भोसल्यांचा कबिला कधीच कचदिल असणार नाही हे सिद्ध करायला मासाहेब तयार झाल्या. राजांच्यासाठी असंख्य चिंतेची मरणे त्या जगल्या होत्या. आता एक जागते मरण मरायला त्या तयार झाल्या. एकाएकी गडाच्या पाली दरवाजावरची नौबत दुडली. पाठोपाठ वर्दी आली. सरनौबत नेताजीराव पालकर सिद्धी हिलालासह गड चढून येत आहेत. बाराबंदीवरून कंगणीदार पगडीवरून पानथेंब ओघळणारे नेताजी मुजरा करीत जिजाऊंच्या समोर सामने पेश झाले. त्यांची गर्दन वर उठत नव्हती. या लष्कर प्रमुख, राजांच्या भोवतीचा वेढा फोडण्यासाठी आम्ही खाशा गड उतरणार आहोत. संगती कुमकेला आमचे शंभूबाळ घेणार आहोत. त्यापूर्वी तुमचीच वाट आम्ही बघतो आहोत. तेवढं कमरेचं हत्यार उतरून आमच्या हाती द्या. मराठ्यांच्या सरलष्करांच्या हातातील हत्यारात हत्तीचं बळ असतं असं आम्ही ऐकून आहोत. आमचे शिवबाराजे सोडावयाला आम्हाला ते उपयोगी पडेल. कड भरल्या अवस्थेत जिजाबाई नेताजींना लागेलचं बोलल्या. भिजल्या अंगाचे भरल्या डोळ्यांचे नेताजी त्याने थरारले. घोगऱ्या सादात म्हणाले, मासाब गडलोट करा, पर असं तोडू नका. हत्यार तुमच्या हाती द्या. आम्ही काय मेल्या माऊलीचं दूध नाही प्यायलो. वेडा पडला म्हणून इमान नाही पडत. राजे सोडवून मगच पायधूळ घ्याय येतो आम्ही. जिजाऊन आणि बाळराजांना मुजरा करून नेताजी वळले. त्यांना पाठमोरे बघताना आपण फारच तोडून बोललो हे जाणून जिजाऊ नेहमीच्या अवबोलीत म्हणाल्या, सरलष्कर दमछाकीचा मुक्काम 2 दिवस घेऊन तवाने व्हा. मग जे करणं असेल ते करा. जे करणे शक्य होते ते सारे नेताजींनी कडव्या इमानानं केलं. सिद्धी हिलाल संगती घेऊन ते पडत्या पावसात वेड्याचा उपराळा करावा म्हणून पन्हाळगडाच्या पायथ्याला जाऊन भिडले. पण सावध हबशांनी उपराळाचा छापा मोडून काढला. सिद्धी हिलाल कैद झाला. नेताजी पन्हाळ्याच्या पायथ्यापासून माघारा फिरले. पाऊस पडतच होता. मावळी मणे भिजत होती. मराठी मुलूख विजत होता. उदंड दलदल दाटत होती. आता जिजाऊंचा, राजांचा, राज्याचा आणि शंभूबाळाचा साऱ्यांचा भार फक्त जगदंबेवर होता. ती जगाची अंबा, संकटांना थांबा म्हणण्याचे सामर्थ्य फक्त तिच्यातच होते. माणसे तिच्या हातातले नुसते पोत होते. जिजाबाई राजगडावरून एकच करू शकत होत्या, शास्ताकान सिद्धी जौहरला मिळणार नाही यावर नजर ठेवण्याचे काम. त्यासाठी त्यांनी चाकणचे जुने जाणते किल्लेदार फिरंगोजी नरसाळा यांना बलाऊ धाडले. फिरंगोजी राजगडावर आले. मासाहेब त्यांना निकराच्या धीराने बोलल्या, फिरंगोजी बाबा, आमच्या तर इंगळास वळंबे लागले.
कोणती खबर येईल आणि कानात तापल्या शिराचा रस ओतून जाईल सांगता येत नाही. तुम्ही जुने कदीम किल्लेदार, चाकणला राहून तुम्ही शास्ताखानास आपल्या अंगावर घ्या. तसं झालं तर त्याचा मोहरा राजगडाकडं पन्हाळाकडं वळणार नाही. बोला, तुम्हास काय वाटतं? मासाब, लई सल्पी कामदारी नेमून दिली सा. मला वाटलं पन्हाळ्याचा खोडा उकडायचा आहे, यलगाराचा मनसुबा असेल. फिरंगोजी मंचे बोलले. नाही किल्लेदार, आता पन्हाळ्यावर चाल घेणं म्हणजे हकनाक हातची माणसं गमावून बसणं आहे. आम्हास ते नाही रुचत. जिजाऊंनी फिरंगोजीची समजूत काढली. मासाहेबांचा निरोप घेऊन फिरंगोजी चाकणला जायला निघाले. त्यांना शंभू बाळांच्या लळ्याचा लगाव होता. राजे नव्हते म्हणून मुजरा धाकलं राज म्हणत फिरंगोजींनी शंभू बाळांना मुजरा घातला. धावत जवळ जाऊन फिरंगोजीच्या मांडीभोवती आपल्या हाताचा फेर टाकीत बाळराजे वर बघत म्हणाले, आम्ही तुम्हाला वेडा भरणार फिरंगोजी बाबा, नाहीतर घेऊन चला आम्हा चाकणला. त्यांचे मांडीभोवती वेढलेले हात अल्लादीने सोडवीत गंभीर झालेले फिरंगोजी स्वतःशीच बोलल्यागत बोलले, तुम्हा आणि लहानपण समध्यासनी लाभलं असतं तर लई बेस झालं असतं धाकलं धनी. जिजाबाईंच्या मनचे सारे थोरपण आता ढासळू लागले. जौहरच्या वेड्याला पुरते 4.25 महिने लोटले होते. राजाने राजगडाला पाठमोरे होऊन आता बक्कळ 11 महिने मागे हटले होते. उभ्या गडावर चिंतेचा विचित्र ताण पसरला. जिजाऊंनी साऱ्यांचीच बोलणे टाकले. गडावर कोसळणाऱ्या पाऊस लोटांकडे स्वतःला हरवून बघताना त्यांना वाटू लागले की सारं आभाळ उरी फुटावं, हत्ती सोंडेनं पानधारा धो धो कोसळाव्यात. राजांची काही बरी वाईट खबर कानावर पडण्यापेक्षा हा उभा राजगड पाणलोटात विरघळून जावा. पण शंभू बाळांना समोर बघताना त्यांचे हे विचार कुठल्या कुठे धावणी घेत निघून जात होते. धाराऊने जिजाबाईंच्या देवमहालात पूजेचा सरंजाम नेहमीच्या तपकात मांडून ते देव्हाऱ्या समोरच्या पाटावर ठेवले. तिच्या शेजारी बाळराजे उभे होते. या देवमहालात आपले आबासाहेब कैक वेळा जिजाऊंच्या पायांचे दर्शन घ्यायला आलेले त्यांनी पाहिले होते. बरेच दिवस झाले आबासाहेब दिसत नाहीत. या विचाराने गोंधळलेल्या शंभूबाळाने धाराऊला विचारले, धाराऊ, वेडा कसा असतो, कुठं राहतो? धाराऊने चमकून बाळराजांच्याकडे बघितले. मला काही ठाव नाही, असलं काही बाई नगा विचारू. धाराऊ कळवळून बोलली. पूजेचा सरंजाम बयाजवार लागला आहे की नाही याचा फेर तपास घेण्यासाठी तिने पाटावरच्या तपकाकडे बघितले. नैवेद्याच्या वाटीतील गुळखड्याला काळ्या किट्ट मुंग्यांनी घेरून टाकलेले तिला दिसले. बाहेरच्या पावसाच्या पागोळ्यांनी हैराण झालेल्या मुंग्या देवमहालाच्या उभाऱ्याला आत आल्या होत्या. वाटीतील तो मुंग्यांनी घेर भरला गुळखडा बघताना धाराऊला कसे तरीच वाटले. पुढे होऊन साऱ्या हातांनी साऱ्या काळ्या मिट्ट मुंग्या वारून तिने तो गुळखडा उचलला आणि दुसऱ्या वाटीत ठेवला. शंभूबाळांचे बोट धरून त्यांना मासाहेबांचे दिवस दर्शन करवण्यासाठी ती जिजाबाईंच्या खासे महालात आली. तेवढ्यात खबरगीर विश्वास नानाजी येताना दिसला. त्याचा चेहरा उजळ दिसत होता. मुजरा रुजू झाला. छाती फुगून त्याने जबानीचा मावळी घोट खुला केला. मासाब, कलच्या पुनवच्या रात्री राजे जवारच्या वेळात सलामत निसटलं. विश्वास, राजे सलामत सुटले? सांग लवकर, सारा करीना सांग. कसे कसे सुटले आमचे शिवबा राजे? कुठे आहेत? कधी येणार आमच्या सामने? सांग. जिजाबाई बैठकीवरून उठून विश्वासच्या समोर आल्या. त्यांचे डोळे थपथपलेले होते. विश्वास भरल्या उराने सांगू लागला, कलच्या पुनवच्या रात्री राज पन्हाळगडाच्या राजदिंडीनं 600 बांधलांनिशी गड उतार झालं. बांधलांनी राजासनी एका पालखीत बसून विशाळगडाच्या रोखाना अंधारात धाव घेतली. पर गनिमाला राजे निसटल्याचा साजूच लागला. जवळच्या जाबाई शिद्दी मसूद 1,500 घोडदळ घेऊन बांधलांच्या पाठलागावर पडला. रातभर चिखल राडीतनं झाड जोड्यातनं बांधलांनी खांदे बदलत राजाची पालखी 14 कोसावर गजापूरच्या घोडकिंडीजवळ आणली. तवा भगाटलं होतं. खिंडीजवळ मसूदचं हबशी ऐन पिछाडला आल्याचं बघून हिडस मावळच्या बाजीप्रभू देशपांडेंनी शिबंदीच्या 2 फळ्या केल्या. एक राजांच्या संगड घेऊन त्यासनी विशाळगडाच्या वाटला लावलं. बाजी आणि त्याचा धाकला भाऊ फुलाजी दोघं 300 बांधलांनीशी घोडखिंडीचा थोपा कराय मागं राहिलं. खिंडीला भिडलेल्या हबशांबरोबर बाजी आणि बांदल 7 प्रहर पट्टा खेळलं. राजा विशाळगडाच्या पायथ्याला आलं तर गडाला सुरव्यांचा आणि पालवणकरांचा घेर पडलेला होता. राजाने हर हर महादेव म्हणत तो घेर फोडून काढला. 2 वेळ फोडून राजे विशाळगडावर आहेत. उद्या इकडे येणार आहेत. पर काय झालं विश्वास? बोल.
जिजाबाईंना विश्वासा खुल्ला आवाज बदललेला जाणवला. पर मासाब घोडखिंडीवर हपशांचा थोपा करताना सार 300 बांदल आणि बाजी आणि त्याचा धाकला भाऊ फुलाजी कामी आलं. उलट्या काळजाच्या हपशांनी साऱ्यांची प्रेत घोड्याच्या टापाखाली चिखलात रगडत खिंड पार केली. विश्वासची खबर ऐकताना मासाहेब स्वतःसाठी बेखबर झाल्या. त्यांच्या डोळ्यासमोर बाजीची मुद्रा उभी राहिली. गजापूरची घोडखिंड पिंडदान करून शांत झाली होती. बांदल धुंदळ पेटवून स्वामी कार्यावर खर्ची पडले होते. हबशी तरसांच्या डोळ्यात तांबड धूळ फेकून सह्याद्रीचा सिंह सुटला होता. गंजापूरची घोडखिंड बाजीच्या रणराजीने बाजीपूरची खिंड झाली. त्यांच्या शोभणाऱ्या नावाने बाजीपूरची खिंड झाली. बांधलांच्या अनेक जात पवित्र आत्म्यांच्या साक्षीसाठी पावनखिंड झाली. राजगडाच्या पाळी दरवाजावरची नौबत लईत दुडदुडू लागली. विशाळगडाहून कूच झालेले राजे राजगड चढत होते. पुरत्या 11 महिन्यानंतर पद्मावती माचीचे तट सरनौबत सिदोजीराव राजांना सामोरे आले. त्यांच्यासह राजे बालेकिल्ला चढून आले. सदर चौकाकडे जात असताना त्यांच्या मनात फक्त जिजाऊ आणि शंभू बाळांचे विचार होते. जिजाऊंच्या दर्शनासाठी तर राजांचे आतुर डोळे भिरभिरत होते. ते सदर चौकांच्या उंबरट्याजवळ आले. धावत येत शंभू बाळांनी राजांच्या मांड्यांना आपल्या छोटेखानी हातांचा घेर टाकीत दिल्लगाव साथ घातली. आबासाहेब! राजे उंबरट्यातच घोटाळले. सिदोजीरावांच्याकडे बघत ते म्हणाले, जव्हरचा हत्यारबंड वेढा आम्ही सिताब फोडला, पण या 2 हातांचा वेढा फोडणं कठीण सिदोजीराव. हसत हसतच राजाने उचलून शंभूबाळांना आपल्या छातीवरच्या कवड्यांजवळ घेतले. त्यांच्या कपाळावर ओठ टेकून त्यांची पाठ हळुवार थोपटीत पुन्हा उतरविले. समोर जिजाबाई उभ्या होत्या. सूर्याला मावळतीला धाडून पहाट वेळी पुन्हा परत येताना पाहून धन्य होणाऱ्या उगवतीच्या आकाशासारख्या. राजांनी सामने जात त्यांच्या सतेज सात्विक पायावर आपल्या मस्तकीचे शिवगंध टेकविले. त्यांना उठवून मिठीत घेताना जिजाऊंच्या आऊपण डोळ्यात भरून आले. त्या दोघांना बिलगून शंभूबाळ उभे होते. अंगीच्या रक्ताचा वेढा त्या तिघांना तोडतो म्हटल्याने तोडता येणारा नव्हता. हे असले राजे पण जगदंबेने राजांच्या उंजळीच्या परडीत टाकले होते. हे असले आऊपण जिजाऊंनी आडव्या मळवटाबरोबर माथ्यावर घेतले होते. आणि हे असले बालपण शंभूबाळांचे बोट धरून त्यांना आपल्या संगती चालवित होते. शास्ताखानाने वेढा टाकलेला चाकणचा संग्रामदुर्ग आपले नाव सार्थकी लावीत चांगले 54 दिवस खानाशी भांडला. 55व्या दिवशी चाकणचे किल्लेदार फिरंगोजी हातातील फिरंग खाली ठेवून संग्रामदुर्ग सोडून राजगडाच्या वाटेला लागले. याच वेळी राजांचे दुखणे आता सरदारांच्या हातून निभत नाही म्हणून खासा आदिलशहाच जमेतिनिशी विजापूरहून मराठी मुलखाच्या रोखाने कूच झाला. पुन्हा आक्रमण, पुन्हा घोडदौड, टापाखाली पुन्हा मुलूक तोड. पण राजे राजगड सोडू शकत नव्हते. सईबाईंचे वर्षश्राद्ध तोंडावर आले होते. सईबाईंच्या आठवणीने बेचैन झालेल्या राजांनी वर्दी पाठवून शंभूबाळांना आपल्या महाली बोलावून घेतले. सईबाईंची सावळी मूर्ती मनात रेंगाळत असताना समोर उभ्या राहिलेल्या बाळराजांचे खांदे प्रेमभराने पकडीत राजे म्हणाले, बाळ शंभू, वेढा म्हणजे काय म्हणून तुम्ही आऊसाहेबांना विचारलत ते आम्ही सांगतो. जे जे सामने असलं की तोडता येत नाही आणि नजरेआड झालं तरी ते आपल्याला तोडायला राजी होत नाही, त्याला वेढा म्हणतात बाळराजे. राजांचा आवाज सईबाईंच्या स्मरणाने भरला होता. डोळे बाळराजांच्या डोळ्यातील काळ्या शार बाहुल्यात आपणाला हवे असलेले सावळे पण धुंडीत होत्या. बाळराजे मात्र आपल्या आबासाहेबांच्याकडे एक नजर बघत निर्धाराने म्हणाले, नाही आबासाहेब, आम्हास वेढा म्हणजे काय ते चांगलं कळलंय आता. किल्ल्याबाहेर पडणाऱ्या राजाला मारायला नंगी हत्यार घेऊन धारकरी टपलेले असतात, त्यालाच वेढा म्हणतात आबासाहेब. हे ऐकताना राजे गलबलले. त्यांनी शंभूबाळांना झटकन उचलून आपल्या मांडीवर घेतले आणि त्यांच्या पाठीवर हात फिरवताना राजांच्या मनात येऊन गेले की बाळराजे, वेड्याचा मतलब कळून नाही भागत. त्याचा उपराळा करायची मखलाशी साधनं जमलं पाहिजे. कधी वेड्यात सापडू नका. आम्ही तुमचे आबा आणि आऊ आहोत. रायाजी आणि अंतोजी गाडे या धाराऊंच्या मुलग्यांचा आता शंभूराजांची बरेच घसटीचा प्रेमा जुळला होता. बाळराजांची उमर जशी वाढीला लागली होती तशी त्यांची भोसलाई नजर आपोआपच तयार होत होती. नसलबाज अरबी घोड्याच्या ऐटबाज शिंगराला वारे झोताचा कानोसा घेण्यासाठी कुणी कान टवकाराला शिकवावे लागत नाही. जिजाऊंचा महाल सोडला तर शंभूबाळांचा सारा समय अंतोजी रायाजीच्या संगतीत जात होता.
शिलेखाना, कलमखाना, दफ्तरखाना, जासूदखाना, गडावरच्या 18 कारखान्यांचा कानू जाबता राजांनी कसा बसवला आहे हे शंभूबाळ रोजाण्याच्या फेरफटाक्यात जवळून बघत होते. दर्जी महाल, चौबिना महाल, शेरी महाल, सौदागिरी महाल अशा गडावरच्या 12 महालातील मुरब्बी लोकांचा रिवाज त्यांच्या नजरेखाली येत होता. राजसदरेवर जिजाऊंच्या तर्फेला बसून कोचसभेने दिलेले कतल्यांचे न्यायनिवाडे ते ऐकत होते. धाकलं राज म्हणून लहान थोरांनी घातलेली अदब मुजरे रुजू करून घेत होते. धाकूटपण पंतोजी गुरुजींपेक्षा नजरेनेच उदंड शिकत असते. ज्यांच्या माथ्यावरचे मायेचे छत्र अजानपणे हटले जाते त्यांना परिस्थितीच उदंड शिकवित असते. आणि ज्यांच्या पदरी मरण जिनावर टाकून दौडणाऱ्या राजांच्या पोटचा बच्चा होण्याचे फर्जंदपण येते त्यांना अंगचे रक्तच उदंड शिकवून जाते. दिवाळीच्या दिवल्यांनी राजगड उजळून टाकला. शास्ताखानाचा खासा सरदार कहारतलब खान उंबरखिंडीतून खजिन्यासह कोकणात उतरणार असल्याची खबर राजांना मिळाली. त्यांनी जिजाऊंचा व शंभूबाळांचा निरोप घेऊन राजगड सोडला. यावेळी राजांचा सुभेदार तानाजी मालुसरे संगमेश्वरावर तळ टाकून होता. त्याच्या छावणीवर शृंगारपूरकर सूर्यराव सुर्वे आणि पालवणकर जसवंतराव यांच्या दौड सैन्यांनी रात्रीचा छापा घातला. ही खबर राजांना राजापुरात मिळाली. सुर्व्यांचा हिसाब पावता करण्यासाठी राजे हुजरातीच्या फौजेसह राजापुराहून शृंगारपुराच्या रोखानं परतले. त्यांच्या परतीच्या सैन्यात एक कसबी कलमबाज दाखल झाला होता. त्याचे नाव होते बाळाजी आवजी. संगमेश्वर पारली मार्गे राजे शृंगारपूरच्या पांढरीवर येऊन थडकले. गावातील सुर्व्यांच्या गडीतील अन्यायाचा गड्डा असलेले सिंहासन वगळले तर गाव मोठे राजस देखणे होते. झाडांचा अंग हिरवा गर्दावा आणि अंबरायांचा रसवंत डौल यांनी गावाभोवती फेर धरला होता. राजांचे खबरगीर चौटाप उधळीत शृंगारपुरात घुसले. त्यांनी खबर आणली की सूर्यराव सुर्वे डाया डौल घेऊन गडी सोडून पळून गेला आहे. मात्र सुर्व्यांचा कारभारी दिवाण पिलाजीराव शिर्के मोठा तलवारबाज असून तो गडी लढवण्याच्या तयारीत आहे. माणूस इमानाचा आहे. राजांचे घोडदळ हर हर महादेवचा पाऊस पाडीत शृंगारपुरात घुसले. सुर्व्यांची गडी घेरली गेली. कमरेची भवानी उपसून राजे सुर्व्यांच्या गडीत शिरले. गडीतील सुर्व्यांचे सगळे धारकरी मावळ्यांनी दस्त करून त्यांच्या मुसक्या अगोदरच आवळल्या होत्या. पायातील बाकदार मुजडीने सुर्व्यांचे भुंडे सिंहासन त्वेषाने ठोकरीत राजे म्हणाले, बेइमानदारांच्या मसनदी मातीमोलाच्या असतात. ते दृश्य समोर पाहत असताना एका बळजोर कल्लेदार माणसाची छाती वर खाली होत होती. ते होते सुर्व्यांचे दिवाण पिलाजीराव शिर्के. दोरखंडाने दस्त केलेल्या पिलाजीरावांना राजांच्या सामने पेश करीत तानाजी मालुसरे म्हणाले, हे बेइमानी धन्याचे इमानी चाकर. शांत पावलांनी पिलाजींच्याकडे जात राजाने आपल्या हातांनी त्यांच्या काढण्या उतरल्या. राजे तानाजीला म्हणाले, चुकलात तानाजीराव. इमानी नजरेला धन्याच्या चालीची खोट कधीच दिसत नाही. दिसली तरी पटत नाही. म्हणूनच तर ते कुलवंत इमान असतं. मोकळे झालेले पिलाजीराव राजांच्या नजरेला निदड्या छातीने नजर बिडवून म्हणाले, काढण्या कशापायी काढल्या? ज्या गादीला आम्ही मुजरं केलं तिला ठोकरून वर ही आमची नावाजणी कशापायी? त्यापरीस घोड्याच्या टापला जकडून आमच्याच गावात काढा की आमची धुळधिंड. पिलाजीरावांच्या खांद्यावर आपल्या डाव्या हाताचा तळवा चढवून कपाळावरचे शिवगंध आकर्षित राजे म्हणाले, पिलाजीराव तुम्हीही चुकलात. आम्ही पागेचा एवढा घोडा पोचला तो काही इमानदार माणसं त्यांच्या टापाखाली रगडण्यासाठी नाही. इमानी जनावरांकडून इमानी माणसं रगडणाऱ्या राज्याची अनभाग आम्ही घेतलेली नाही. प्रसंग पडला तर आमच्या पागेचा घोडा इमानी माणसाच्या मांडेखालीच येईल. होईल ती मानहानी सोसायला मन बांधील असलेल्या पिलाजींना असले जिनगाणी कुर्बान करून टाकावे असे बोल कधी ऐकायला मिळतील अशी अपेक्षाच नव्हती. घोटाळलेले पिलाजीराव राजांच्याकडे डोळे भरून बघत होते. त्यांच्या मणी चाललेली घालमेल राजांनी जाणली. त्यांच्या खांद्यावर तळहातांची एक थाप देऊन राजे म्हणाले, घाबरू नका पिलाजीराव. आम्ही तुम्हाला आमच्या चाकरीत दाखल होण्याची भीड घालणार नाही. तुमच्या नेकजात बर्तावावर आम्ही निहाल आहोत. पण सल्ला म्हणून मनाची एक बात तुम्हाला जरूर बोलू. शिकल न लावलेलं हत्यार आणि मुजोर बेईमान धन्याची चाकरी सारखीच असते. दोन्हींचा असून सुद्धा काही हिसाब लागत नाही. सुर्व्यांची संगत करण्यापेक्षा शेतपोतावर जाऊन कुणबावा केला तरी तो गोमटाच आहे. तानाजीराव पिलाजींना बा इजत मोकळं करा. राजाने आज्ञा करीत उजव्या हातातील भवानी म्यान केली.
पिलाजीरावांचे कल्ले थरथरले. झटकन वाकून राजांच्या मोजड्यांना हात लावीत ते म्हणाले, राज, आजवर तुम्हाबद्दल लई ऐकून होतो. आज त्याचा पडताळ नजरेला आला. म्याहून पाय धरलं. तोडायचं असेल तर टाका तोडून. त्यांना वर उठून गळा भेट देत राजे म्हणाले, पिलाजीराव, आमची जिंदगी तोडण्यासाठी नाही, हयातभर आम्ही माणसं जोडतच आलो. तोडणं सोपं असतं, जोडणंच मुश्किल आहे. पिलाजींनी राजांना आपल्या वाड्यावर पायधूळ झाडण्यासाठी विनवणीचे मागणे घातले. निवडक धारकरी घेऊन राजे पिलाजीरावांच्या वाड्यात आले. वाड्याच्या सदर चौकात 2 भावंडे खेळत होती. साऱ्यांना पाहून ती दबकली. राजाने पिलाजींना विचारले, ही कुणाची घरशोभा पिलाजीराव? जी, ती माझीच आहेत. हे थोरलं गणोजीराव आणि ही धाकली राजसबाई. समधी हिला राजाऊ म्हणतात, आम्ही जीव म्हणतो. पिलाजीने आपल्या मुलांची नावे सांगितली. थोरला गणोजी तरतरीत दिसत होता, पण तोरेबाज उभा होता. राजाऊ मात्र थोडी मोठी राजस आणि चलाक दिसत होती. तिच्या डोळ्यात भीतीचा वारा सुद्धा नव्हता. त्याहून राजांना तिला बघताक्षणी जाणवले की तिचा तोंडवळा जिजाऊंच्या तोंडवळ्याशी बराच जुळता आहे. पुढे जात राजांनी दोन्ही मुलांच्या खांद्यावर हात ठेवले. ते पिलाजींना म्हणाले, तुमच्या या जोडीने आम्हास आमच्या बछड्यांची याद दिली. पिलाजीरावांनी राजांची इतमामाने सरबराई केली. शृंगारपूर आणि प्रभानवल्लीचा सुभा त्र्यंबक भास्करांना सांगून त्यांनी त्यांच्या दिमतीला पिलाजीराव शिर्के ठेवले. शृंगारपूर सोडण्यासाठी राजे गाव वेशीवर आले. वेशीच्या तर्फेला कसले तरी एक मंदिर होते. हे कसले देवस्थान? राजाने निरोप द्यायला आलेल्या पिलाजींना विचारले. ते आमच्या कुलदेवताचं भावेश्वरीचं आहे, पिलाजी म्हणाले. असं, चला दर्शन घेऊ, म्हणत राजे पाय उतार झाले. मंदिरात जाऊन त्यांनी भावेश्वरीचे दर्शन घेतले. बाहेर पडताना ते पिलाजींना म्हणाले, तुमच्या या कुलदैवताचा संबंध आमच्या जगदंबेशी असावा. ही मूर्ती जगदंबेसारखीच दिसते. शृंगारपूर सोडून राजांच्या घोडतुकडीने धीम्या पावलीची धावणी धरली. राजांच्या मनात 2 गोष्टी धावणी घेत होत्या. एक राजाऊ उर्फ जीव, दुसरी भावेश्वरी. राजे राजगडावर आले आणि मृगाने आपली झोड उठवली. गडावरच्या झाडी आवळण्यात आल्या. गड उतरंडीवरचा झाड जडोरा पाणधरात नाहून निघू लागला. शंभू वाळणा संगती घेऊन राजे दप्तरखान्याचा जापता जातीनिशी नजरेखाली घालू लागले. लोहार मेटावर भाल्यांच्या इंगळावर तावून निघणारी आणि घन ठोक्यांखाली घडणारी तलवारीची पाती आपल्या सडक बोटांच्या मुठीत पकडून तोलून पाहू लागले. वरून पाऊसधारा कोसळत होत्या. राजांच्या मनात एका विचारांचा पाणलोट घोंगावत होता. लाल महालात शिरलेला हिरवा सर्फ शास्ता खान. आषाढ हटला. श्रावणाचे सरते दिवस आले. ऊन पाऊस एकमेकांच्या पाठलागावर पडले. वरून पावसाच्या तुरळक सरी खाली उतरत असतानाच राजगडाच्या पायथ्याजवळ उदग अंबे उदच्या बेभान रोमांचक किलकाऱ्या आभाळाकडे वर चढत होत्या. रणहलग्यांचे लेजमांचे ताफे नाचत खेळी करत होते. टाळी चापाच्या काठ्या संबळी घुमवीत होत्या. रणशिंगांच्या ललकाऱ्या पाऊस सरीवर काटा फुलवीत चित्कारत धावत होत्या. भंडाऱ्याच्या मुठी उधळल्या जात होत्या. भर भक्तीच्या इरेसरीनं भरून आले होते. उदयकार उसळत होते. उदय गंबे उद. मंबाजी नाईक भवानी जगदंबेची गणकी शिळेची घडीव मूर्ती पालखीत स्थापून राजगडाच्या पाळी दरवाजाकडे येत होते. बुत शिकणी करणाऱ्या औरंगजेबाच्या हिरव्या मुलकातून भगवती जगदंबेची मूर्ती मंबाजींनी मराठी मुलकात सीता बांधली होती. मराठी मुलकात अवतरण्यापूर्वी सरहद्दीवर भवानी समोर बकरी पडली होती. रक्ताच्या पायघड्यावरून जगदंबा श्रींच्या राज्यात प्रवेशली. मुडदाडांना मातीमोल करणारी, मर्दांच्या मनगटात निधडपणाचा चेवताव चढविणारी, जोशाला जय देणारी जयंती, कडव्या भक्तांना कृपाकडे बहाल करणारी भद्रकाली, महिषासुराचे मर्दन माजवलेली मत्तमर्दिनी, भंडासुरांचे भजन केलेली भगवती भवानी, बिड्डाला बुडवलेली बलशाही बिडहिनी, न्यायी जगाला जागणारी जगवणारी जयवंती जगत जननी भवानी राजांच्या राज्यात उतरली. शंभू बाळांसह गड पायथ्याशी आलेले राजे पालखीला सामोरे आले. मंबाजींनी राजांचा आणि बाळराजांचा मळवट भंडाराने भरला. जगदंबेचे ते दोन्ही फर्जंद चालत पालखीजवळ आले. ठाण झालेल्या पालखीतील शस्त्रसंभार उगारलेली, पायाखाली महिषासूर रगडणारी कृष्णवर्णाची वज्रलिपी मूर्ती डोळाभर बघताच राजाने जगदंब जगदंब म्हणत हात जोडून डोळे मिटले. पुढे होत राजाने आणि शंभूने जगदंबेच्या पायाला हात लावून तो मस्तकाला भिडविला. राजाने
देवभोयांना इशारात करून आईच्या पालखीला आपला रिवाजी खासा खांदा दिला. ते बघताच भोवतीचे उभे मावळजण भक्तिभावाने उसळून उठले. उदग आंबे उद, हर हर महादेव च्या मावळ्यांनी पाऊसच पाऊस पडला. पालखी राजगड चढून आली. जिजाबाईंनी आणि राणी वशातील पुतळाबाई, सोयराबाई, काशीबाई अशा सर्व राण्यांनी जगदंबेची खना नारळाने ओटी भरली. शुभ मुहूर्तावर पालखी प्रतापगडाकडे जाण्यासाठी वाजत गाजत राजगड उतरू लागली. जगदंबेची मिळेल तेवढी कृपा सोबत साधण्यासाठी राजे शंभूबाळांसह पालखी सोबत गडमाचीपर्यंत आले. गड उतरणारी पाठमोरी पालखी बघत असताना राजांना फार फार जाणवून गेले. ह्या मूर्तीचं दर्शन घ्यायला आज सईबाई पाहिजे होत्या. शंभूबाळाच्या खांद्यावर हात ठेवून ते म्हणाले, ही जगदंबा साऱ्या जगाची आई आहे, तुमची आमची साऱ्यांची, तिला हात जोडा बाळा राजे. राजे आणि शंभूबाळ यांनी हात जोडून डोळे मिटले. गडमाचीवर उन्हात मिसळत श्रावणसरी ते दृश्य बघत होत्या. देवीच्या प्रतिष्ठापनेसाठी राजे कुटुंब कबिल्यांसह प्रतापगडावर आले. मुहूर्ताचे पात्र घुई घुई करत गंगा डुबले आणि राजांनी जय जगदंब म्हणत आईच्या मूर्तीला हात लावले. मंदिराच्या घुसट गाभाऱ्यातील चौथऱ्यावर जगदंबेची उदग आंबे उदच्या गजरात सुप्रतिष्ठापना झाली. मूर्तीसमोर मानाची बकरी पडली. प्रतापगड चैतन्य जोशात उजळून निघाला. जावळी आणि कोयना खोरीतील अवघा मावळा लोक जगदंबेच्या दर्शनासाठी गडावर लोटला होता. रात्री आईच्या गोंधळासाठी प्रतापगडाची सदर मावळ माणसांनी खचाखच दाटून गेली. सदर चौकात तांदळाचा चौक आखून जगदंबेच्या मानकरी भूत्यांनी त्यावर श्रीफळ ठेवले होते. पिळदार पगडी, घोलदार डौर आणि चुनीदार चोळणा असा पेहराव घातलेले गोंधळी मळवट भरून तयार झाले. कुणाच्या गळ्यात संबळ होता, कुणाच्या हातात चवडक, तुंतुन, डोक्यावर करंजेल घेतलेले टेंबे सदरेच्या कोनाड्यात फरफरत होते. राजे सदर दाखल होण्याची सारे उत्सुकतेने वाट बघत होते. पदराचा काठ तर्जनीने सावरता धरीत प्रथम जिजाबाई सदरेवर आल्या. त्यांच्या पाठोपाठ राजे आणि शंभूबाळ सदर दाखल झाले. समोर उभे असलेले मावळे पगड्या उंचावून आश्चर्याने राजांच्याकडे आणि बाळराजांच्याकडे बघू लागले. त्या दोघा पितापुत्रांनी जगदंबेच्या भुत्याचा वेश आज अंगावर धारण केला होता. ती रूपे मोठी गोमटी दिसत होती. त्यात राजे पण नव्हते, होते ते भाववेडे भक्तपण. राजे बाळ शंभूसह सदर बैठकीवर सुखावले. गोंधळ्यांच्या म्होरक्या सदरे समोर आला. मुजरा घालून म्हणाला, आईच्या मानाचा पोथ पेटता करून आपण त्यो नाचवाव पाहिजे धनी, जशी जगदंबेची आज्ञा म्हणत राजे पायऱ्या उतरून चौकात आले. म्होरक्याने दिलेला 5 पेडात घट्ट वळलेला भवानीचा पोत त्याने आपल्या हातावर घेऊन तो मस्तकाला लावला. गोंधळाने बगलेतल्या बुदल्यांतील करंजेल पोतावर सोडले. त्यांच्या हातातील टेंब्यावर धरून राजाने जगदंबेचा पोत पेटता केला. गोंधळाने आपल्या हातातील काठी राजांच्या हातात दिली. तिच्या ठेक्यावर पोत उजव्या हाताकडून उजवीकडे कसा नाचवायचा याची राजांना टिगळ दिली. संबळ तडतडत घुमू लागला. चवडक तुंतुण्याने साथ धरली. ही राजा उद उद म्हणत पायखालच्या परसबंदीवर डाव्या हातातील काठीचा ठेका धरून राजे जगजननीचा पोत नाचवू लागले. पेटती ज्योत बघताना राजांचे डोळे कसल्या तरी दिव्य तेजाने पेटून उठले. डौराखालचे त्यांचे अंग सरसरत गरम झाले. त्या पोताच्या फरफरत्या ज्योतीतच त्यांना शामियानासकट हात पसरलेला अफजल खान दिसू लागला. राजांच्या बाकदार नाकाच्या शेंड्यावर घामाचे थेंब तरारले. पाठकण्यातून पांढरी दोट घोडी सुसाट धावताहेत असे त्यांना क्षणभर वाटले. हे असंच काहीतरी ज्या क्षणी आम्ही खानाला फोडला त्या क्षणी आम्हाला वाटलं होतं. या पेटत्या पोथांसारखंच काहीतरी उसळतं पेटतं आमच्या नसा दबा धरून आहे. क्षणात राजांना पोतात दिसणारा अफजल दूर हटला. त्यांच्या निमुळत्या डोळ्यातील ज्योती आणि फरफरता पोत एकजोड झाले. विलक्षण तेजाने आता राजांचे डोळे चमकू लागले. ते बेभान झाले. आई राजा उद उद म्हणत मिटल्या डोळ्यांनी राजे काठीच्या ठेक्यावर हातातील पोत फराफरा नाचवीत स्वतःभोवती बेभान फेऱ्या घेऊ लागले. सदर बैठकीवर बसल्या शंभूबाळांचा पाठकणा तो फरफरता पोत पाहताना पोपच ताट झाला. राजांच्या हातात थैतयत फरफरणाऱ्या पोताच्या प्रकाश रेषेवर त्यांची निर्भीड नजर एकटक जोडली गेली. आबांचे हे असले रूप काही त्यांना कधीच बघायला मिळाले नव्हते. पोत नाचवून दमगीर झालेले राजे थांबले. आता त्यांच्या छातीवरचा डौर घामाने चिंब डबडबला होता. पोतधरला हात थरथरत होता. पोताच्या तांबड्या पिवळ्या प्रकाशात राजांचे घामाने डवरले रूप नुकत्याच धुवून काढलेल्या शिवलिंगासारखे दिसत होते. कपाळावरचा घाम तर्जनीने निचरता करून राजांनी एकदा पोताकडे पाहिले.
मग सदर बैठकीकडे नजर जोडून म्हणाले, बाळ शंभू असे चौकात या. शंभू बाळ बैठकीवर उठून राजांच्या सामने चौकात आले. आपल्या हातातील पेटता पोत शंभूच्या हातात देत राजे त्यांच्या छोटेखानी खांदा हळूवार तुपटीत म्हणाले, तुम्ही नाचवा आईचा पोत बाळराजे, आमच्यापेक्षा जोशानं. सारी सदर डोळे टवकारून बघू लागली. गोंधळ्याने पुन्हा करंजेल देऊन बाळराजांच्या हातातील पोत ज्योततवाना केला. राजाने आपल्या हातातील काठी बाळराजांच्या हातात दिली आणि राजे सदर पायऱ्या चढून जिजाऊंच्या शेजारी बैठकीवर विसावले. शंभूने शेर नजरेने एकदा पोताच्या पेटत्या ज्योतीकडे बघितले. डाव्या हातातील काठी पायागतीच्या फरसबंदीवर आपटी तो शिवबाळ गरजला, भवानी राजा उदव उदव. आणि त्या बाल रुद्राच्या हातातील 5 पिढी पेटता पोत फरफरत नाचू लागला. त्याला उजवीकडचे जायचे बंधन उरले नाही. सर्व बंध तोडून बाळराजे जोशाने मनाजोगा हातचा पोत नाचवू लागले. मिटल्या जागत्या डोळ्यांनी स्वतःभोवती ठेक्यात गरगर फिरू लागले. त्यांच्या डोक्यावरची पगडी हिंदकळता हिंदकळता उडाली आणि फरसबंदीवर उतरली. केस मोकळे सुटलेले शंभो चौफेर थैथै नाचत पोत घुमवू लागले. त्यांचे रसरशीत ओठ रोमांचक उद्गार घुमवित होते, भवानी राजा उद 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 उद. फरफरणाऱ्या पोताचे कडे बाळराजांच्या भोवती गरगरू लागले. संबळवाल्याने संबळीच्या टाळी चापांच्या काठ्या चढीला लावल्या. बाळराजांचे ते बेभान रूप पाहून सदर बैठकीवर बसल्या जिजाऊंच्या हाताची बोटे नकळतच कानशिलाकडे चढली आणि कटाकट मोडली गेली. थरकून उठलेल्या सदरेवरच्या एका मावळ्याने नरड्याची घाटी फुलवीत किलकारी दिली, हर 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 महादेव. भोवतीच्या साऱ्यांनीच ती उचलून धरली. किलकारीच्या त्या मोठ्या आवाजाने बाळराजे थांबले. त्यांचा पोत धरला हात थरथरू लागला. अंगावरचा डौर घामाने डबडबून निघाला होता. आपण आता खाली कोसळू असे त्यांना वाटू लागले. त्यांनी जिजाऊंच्याकडे मूक नजर दिली. जिजाऊ लगबगीने सदर पायऱ्या उतरून चौकात आल्या. त्यांनी बाळराजांचा पोत आपल्या हातात घेतला. क्षणभर त्यांच्यावर नजर जोडून तो गोंधळ्यांच्या हाती दिला. शंभूबाळांना सावरून धरीत जिजाऊ सदर बैठकीवर आल्या. शंभूबाळ थकल्या अंगाने राजांच्या उजव्या तर्फेला बसले. त्यांची मुद्रा अपार तेजाने कशी उजळून गेली होती. नकळत राजांचा हात त्यांच्या पाठीवरच्या घामेजल्या डौरावरून फिरू लागला. गोंधळ्यांचा म्होरक्या एक परडी हातात घेऊन सदरेजवळ राजांच्या सामने आला. परडीत कुंकू हळदीचा गुंतवा केलेला लाल पिवळा भंडारा होता. त्या भंडाऱ्यात माखून गेलेले 64 कवड्यांची माळ होती. गोंधळी कमरेत वाकून हातातील परडी पुढे करीत म्हणाला, शिव आईचं वाण हाय धनी. आईचं भुत्ते पण घेतलं की ही परडी कुलदेवतेच्या देवाऱ्यात पूजायला लागती. नवरात्रात आईची परडी 5 घरं मागायला लागती. आम्ही आनंदानं जरूर मागू. म्हणत राजांनी पुढे होत जगदंबेचे वाण स्वीकारले. गोंधळी मागे हटत मांडलेल्या तांदळाच्या चौकात आला. कानावर हात ठेवून संबळ तुंतुण्याच्या तालावर त्याने गोंधळाचे नमन सुरू केले. गजवदना गणराया गौरी मजतारी हो सुख सदना. समरण तुझे पायी पद्मा गौरी भुत्या विनवी हेरंबा मजतारी. गजवदना गणराया गौरी. नमन होताच गोंधळ्याने जगदंबेला बालेघाट पार करून गोंधळाला येण्यासाठी साकडे घालायला सुरुवात केली. या गोंधळासी माये लवकरी यावे, अंबे लवकरी यावे, चौक भरला कोसरी. लिंब नारळ नानापरी उदबत्त्या लावून चारी. महापूजा मांडली साजरी, या गोंधळासी माये लवकरी यावे. कुठवर आई पाहू वाट, माझ्या नेत्रा भरला ताट. लवकर बोला व लवकर सोडा बाले घाट माये, लवकर चला वाट. या गोंधळासी माये लवकरी यावे. संबळ तुंतुण्याचा नाद, पोत पाजळला साधून साध. आपण यावे देऊन दाद, अंबे माये सोडून वाद. या गोंधळासी माये लवकर यावे. गोंधळास आलेल्या आदिशक्ती जगदंबेचा महिमा वर्णन करताना गोंधळी पोत उजवासा नाचवीत भान हरपून गेला. तो महिमा जिजाऊ, राजे, शंभूबाळ आणि सदरेवरचा हरेक मावळा असे सर्वच कानभर ऐकू लागले. आदिशक्तीचे कौतुक मोठे भुत्यामज केले. पंचभूतांचा देह पोत हा त्रिगुणगुणी वळला. चैतन्याची ज्योत लावणी प्रज्वलित केला. चित्तस्नेहे प्राणबाहुनी ज्याला स्थिर केले. आदिशक्तीचे कौतुक मोठे भुत्यामज केले. उदरपरडी देऊन हाती ब्रह्मांडी फिरवी. 184 घरची भिक्षा मागविली बरवी. ज्या ज्या घरी मी भिक्षा केली ते ते घर रुचले. आदिशक्तीचे कौतुक मोठे भुत्यामज केले. सकाम कर्मे कवड्या यांची माला ममकंठी. कर्मफळाचा कुंकुम मळवट माझ्या लाटी. पीडा भाषा शकून सांगुनी लोका भुलवीसी. आदिशक्तीचे कौतुक मोठे भुत्यामज केले. गडावर रात्र चढीला लागली. सदर चौकात भवानी कथा चढीला लागली.
राजांच्या बरोबर सदरेवर बसलेल्या साऱ्या मावळ्यांना कळून चुकलेले भुत्ते पण पुन्हा एकदा उजाळात घेऊन उठले की आई जगदंबे समोर रात्री गोंधळ घालणं पडतं आणि गनिमांच्या मुलखात दिवसरात्र गोंधळ माजवणं पडतं.